पुढे बघा, छत्रपती संभाजीनगर जवळच्या शिऊर बंगला इथं एटीएम चोरटे आल्याची माहिती कळताच पोलिसांचा ताफा नागरिकांसह या बंगल्याजवळ पोहोचला। पोलिसांना पाहता चोरट्यांनी गाडीसोबत पळ काढला। पोलीस आणि नागरिक पाठलाग करत असल्याचं दिसताच चोरट्यांनी गाडी सोडून शेतात पळ काढला आणि या दोघांपैकी एका चोरानं थेट विहिरीत उडी मारली। या चोरट्याला पोलिसांनी पकडले तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला। चोरांच्या वाहनात एटीएम होतं। पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या बरोबर आहेत। सिद्धार्थ, हे एखाद्या चित्रपटातल्या सीन सारखं वाटते तसं बघायला गेलं तर, पण नागरिकांनी आणि पोलिसांनी या चोरांचा पाठलाग केला, काय नेमकं घडलं याबद्दल जरा तपशीलवार सांग। विशाल, तू म्हणतोय ते अगदी सिनेमाला शोभेल असा हा गमतीशीर किस्सा आहे। शिऊर बंगला परिसरात संशयास्पद चोरटे फिरतात अशी माहिती पोलिसांना एका नागरिकाने फोन केला। पोलिसांनी नागरिकांना घेऊन त्या ठिकाणी गेल्यानंतर ही स्कॉर्पिओ अचानक तिथून पळायला लागली। पोलिसांना संशय आला आणि त्या गाडीचा पाठलाग पोलीस आणि नागरिकांनी सुरू केला। शिऊर बंगल्याच्या एका वळणावर चोरट्याने ती गाडी सोडून दिली आणि चोरटे अंधारात शेतात पळू लागले। त्यातील एक चोराला कळलं नाही की पुढे विहीर आहे, तो विहिरीत पडला। बाकीचे दोन चोर पळून गेले, मात्र त्यातील एक चोराला पकडण्यात पोलिसांना यश आलं आणि जो विहिरीमध्ये पडला होता तो चोर सुद्धा आतून वाचवा अशा पद्धतीच्या आरोळ्या मारल्यामुळे पोलिसांनी नागरिकांना कळालं की या ठिकाणी सुद्धा एक चोर आहे। मग त्याला दोर सोडून पोलिसांनी आणि नागरिकांनी त्याला वर काढून त्याला वाचवलं। त्यानंतर पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता पोलिसांना धक्का बसला। अख्खं एटीएम जे आहे, एटीएमचं मशीनच त्या गाडीमध्ये होतं आणि ते एटीएमचं मशीन सटाणा इथून त्यांनी उकडून चोरलं होतं आणि ते पुढे जाऊन पळून जाणार होते। एकंदरीत तू म्हणते तसं सिनेमाला शोभणारा पाठलाग झाला। यामध्ये एक चोराने उडी मारली, तो वाचवा म्हणत होता। पोलिसांनी नागरिकांनी त्याला दोर टाकून वर काढलं आणि दोन पोलिसांनी आता दोन चोरांना या ठिकाणी ताब्यात घेतले, मात्र एक जण पळून जाणं त्या ठिकाणी यशस्वी ठरला। आता नेमकं एटीएम कोणत्या बँकेत होतं, एटीएम मधली कॅश तशीच आहे का, आहे तर किती कॅश आहे, या सगळ्या तपासण्या होत आहेत। ज्या बँकेचे एटीएम आहे त्या बँकेचे अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी येत आहेत। एकंदरीतच एक टोळीचा पर्दाफाश झालेला, मग या चोरांनी आधी केलंय का कुठं याचा सुद्धा पोलीस तपास करतात। धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या माहितीबद्दल।